नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे। मित्रांनो, आपण ज्या क्षणाची इतक्या दिवस आतुरतेने वाट बघत होता, अगदी तो क्षण आपल्या मालिकेमध्ये लवकरच बघायला मिळतोय। म्हणजे हे बघा, आज सरोजने चक्क ह्या कलाला चॅलेंज करून चांदेकरांची सून होण्यासाठी जे काही चॅलेंज तिला दिलेले आहे, तर कलाने सुद्धा अगदी हिमतीने तिचं ते चॅलेंज स्वीकारलेलं आहे। तेव्हा आता सरोजने हे सुद्धा मान्य केलेलं असते की हे बघ, तुला जर माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये कायम राहायचं असेल, त्याची साथ जर तुला कायम द्यायची असेल, तर मात्र नक्की तू हे चॅलेंज स्वीकारशील। तेव्हा आता लगेच कला ही चॅलेंज स्वीकारते आणि घरामध्ये पाऊल ठेवते। अगदी आता घरामध्ये पाऊल ठेवत्या क्षणी आता मात्र एक खूप मोठा चमत्कार होणार असतो। कारण जे काही आत्तापर्यंत चांदेकरांची एक खूप मोठी डील आहे, तर ती डील गेलेली असते आणि तेवढ्याच स्वामीनाथन सरांचा एक खूप मोठा म्हणजे कलाचे जे डिझाईन्स आहे, तर ते डिझाईनची ऑफर पुन्हा एकदा अद्वैतला मिळणार असते। कारण अद्वैतला आता ऑफर अगदी मिळत असतात आणि सारडा यांनी जे काही चांदेकरवर आरोप केलेले आहे, तर ते आरोपसुद्धा आता चक्क दूर होणार असतात। कारण जे काही आता खोट्या जे हिऱ्यांची आदलाबदल करणारा जो एक मेन आहे, राहुल आणि गौरव परांजपे यांच्या बाबतीत एक खूप मोठा आता पुरावा हा आपल्या कलाच्या हाती लागून ती अद्वैतला यात कसं सतर्क करते आणि सगळं काही आता होऊन अनामिका आणि सोहम यांच्यामध्ये जे काही अनामिका सोहमबरोबर प्रेमाचं खोटं नाटक करून त्याला बरखास्त करण्याचा जो प्रयत्न करत आहे, ते सगळं काही आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, पुढे काय होते काय नाही हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। तेव्हा मित्रांनो, आता हे बघा, कला तर मानाने अगदी हक्काने चांदेकरांच्या घरामध्ये अगदी तिने प्रवेश केलेला असतो आणि आता कलाचे जे काही गुण आहे, कला खरंच किती सत्यवादी आहे, आपल्या स्वतःच्या हिमतीवर ते जे काही करते तर ते अगदी स्वतः करून दाखवते। त्यामुळे अद्वैतच्या मनात आत्तापर्यंत कलाविषयी जे काही गैरसमज निर्माण झालेले असतात, तर कलाच्या संस्कारामुळे ते सगळे काही गैरसमज आता दूर झालेले असतात। तेव्हा आता अद्वैत आणि सरोज या दोघांनी मात्र आता कलाचा स्वीकार केलेला असतो। यात म्हणजे आबांना इतका आनंद होतो, कारण आपली लक्ष्मी सारखी असणारी सून शेवटी आज या घरामध्ये परत आली, या घराचा आनंद परत आला, म्हणून ते देवी आईचे खूप आभार मानतात। आणि त्यात म्हणजे जे संगीताला आता ह्या जोगतिनीने अगदी संकेत दिलेला असतो की तुझी मुलीचे जे काही आत्तापर्यंत जे दुःखाचे जे सावट होते, तर ते दूर झाले, तिच्या आयुष्यामध्ये आता यापुढे आनंदही आनंद असेल। त्यामुळे आता जे काही घडेल तिच्या आयुष्यामध्ये, तर ते तिच्या सर्व काही हक्काचे असेल। तर जोगतिनीच्या म्हणण्याप्रमाणे खरंच सरोजला सगळं काही समजते आणि सरोज मात्र आता अगदी मानाने हिला घरी घेऊन येते। त्यानंतर मात्र आता संगीताला खरंच एक आनंदाची बातमी मिळते, कारण आता जेव्हा तिने फोन केलेला असतो, तर तेव्हा कला आणि अद्वैत हे स्वतः एका रूममध्ये राहतात। आता कला ही आपल्या चांदेकरांच्या घरात राहायला गेली, ती आउट हाऊसमध्ये नाही राहत, हे ऐकल्यानंतर संगीताला खूप असा आनंद होतो। काजलने तर आता इकडे म्हणजे सोहमला विसरण्याचा प्रयत्न केलेला असतो, सारखी तिला सोहमची आठवण येत असते, परंतु ती त्यातून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असते। कारण आता आठवण काढून काही उपयोग नाही होणार, कारण मात्र आता सोहम हा अनामिकाचा झालेला आहे आणि त्यांच्या ह्या सुखी आयुष्यामध्ये आपण नाही जाऊ शकत, असा निर्णय तिने घेऊन आता पुढे जाण्याचं ठरवलेले असते। आणि त्यात म्हणजे आता तिला आनंदाची बातमी मिळालेली असते, आपलं कलादाईचं जे काही आता जे आयुष्य होतं, तर त्या आयुष्याला एक देवी आईचा आशीर्वाद मिळून तिच्या संसाराला तर नव्याने सुरुवात झालेली आहे, म्हणून तिलाही खूप आनंद होतो। त्यानंतर मात्र आता इकडे जे कला आणि अद्वैत आहे, तर ते आपल्या रूममध्ये येतात आणि अद्वैत आता कलाला सगळं काही सांगण्याचा प्रयत्न करतो की कला, हे बघ, आता ही रूम आहे तर ती स्वतः तुझी असेल, यामध्ये आता माझं मी काही असं म्हणणार नाही, त्यामुळे तू सुद्धा आता चांदेकर मला असं म्हणू नको, असं चांदेकर म्हणून तू मला वेगळं पर्क करू नकोस। हे बघ, आज मी तुला माझं जे कपाट आहे, तर ते हक्काने तुझे सामान, तुझे कपडे वगैरे आहे, तर ते ठेवण्यासाठी अगदी मोकळे करून देऊन माझ्या हाताने मी सगळं काही तुझं कपाट वगैरे आवडतो। आणि हे बघ, आजपासून तू खालीसुद्धा गादीवर झोपायचं नाही, तर हा बेडसुद्धा तुझा असेल। तेव्हा आता कला विचार करते की खरंच सरोज मॅडम आणि अद्वैत यांच्यामध्ये इतका बदल का झाला असेल,
लागेल. आपण जे काही केले ते अद्वैतसाठी अगदी चांगल्या मनाने केले, ते आपलं कर्तव्य होते. पण तरीसुद्धा अद्वैतमध्ये इतका कसा बदल होऊ शकता? कारण कालपर्यंत माझं माझं म्हणणारा अद्वैत आज आपलं आपलं म्हणतोय. हे बघून कलाचे अगदी मनातील जे काही आता एक आनंदाचं क्षण आहे तर तो अगदी द्विगुणित झालेला असतो. तेव्हा कला म्हणते की खरंच आपण तर चांदेकरला मनापासून स्वीकारलेलं आहे, परंतु चांदेकरसुद्धा आता आपल्याला स्वीकारतोय. हे बघून मात्र कलाला खूप आनंद होतो. कला इतकी खुश झालेली असते आणि तीसुद्धा आता देवी आईचा आशीर्वाद घेऊन आता सगळं काही व्यवस्थित करण्याचे ठरवते. तेव्हा कला ही रूममध्ये येते आणि रूममध्ये आल्यानंतर मात्र कला आता सारखा एक विचार करत असते. कारण आपण तर आत्तापर्यंत या घरामध्ये आलो आणि या घरामध्ये आलो सरोज मॅडमनी तर आता आपण सरोज मॅडमचा म्हणजे संशय घेतला होता, परंतु सरोज मॅडमनी आपल्याला हक्काने परत या घरामध्ये बोलावले आणि जे काही आता राधाने आपल्याला सांगितलेले आहे, मग सरोज मॅडम या सगळ्याच्या पाठीमागे असतील का आता? म्हणून ती सरोजला हे सगळं विचारायचं ठरवते. परंतु सरोज मॅडमने आपल्याला आत्तापर्यंत काही न उत्तर देता फक्त चॅलेंज केलेले आहे. परंतु जर अद्वैतवर जे आरोप झालेले आहे तर ते आरोप सिद्ध करण्यासाठी अद्वैत हा अगदी निर्दोष आहे, त्यातून सुटका करण्यासाठी आपल्याला आणखीन सतर्क राहायला हवे. त्यासाठी आपण काय करू शकतो याचा आता कला विचार करत असते. तिला सारखी रात्री झोप लागत नसते. सारखी ती तेच विचार करत असते की अद्वैतसुद्धा खरंच किती मनाने चांगला आहे. आई म्हणत होती की खरंच अद्वैतराव हे खरंच लाखात एक जावई आहे. ते बाहेरून कितीही अगदी फणसासारखे असले, म्हणजे फणस कसा असतो की बाहेरून काटेरी असतो, परंतु आतमधून तो खाण्यासाठी कसा असतो अगदी गोड आणि चविष्ट असतो, तसे आपले जावई बापू आहेत. मग खरंच ह्या निर्दोष अद्वैतची काय चूक होती? बिचारा अगदी प्रामाणिकपणे राहून अगदी लोकांचं यश संपादन करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु आता मात्र जे काही झाले तर त्याच्या मुळाशी नक्की कुणाचा हात आहे हे आपल्याला शोधावं लागेलच. म्हणून आता कला ही शांत राहण्याचं ठरवत नाही. त्यासाठी तिला आता अद्वैतची मदत घ्यायची असते. अद्वैतची मदत घेऊन आपल्याला सत्यासाठी वाचा फोडलीच पाहिजे असे ती आता ठरवते. त्यानंतर मात्र आता कला ही सकाळी उठते, तयार होते आणि ती अगोदर ठरवते की सरोज मॅडमला मला काही प्रश्न विचारावे लागतील, कारण हे त्यांनी केले नाही. मग नक्की या सर्वामागे कोणता तरी एक मेन सूत्रधार आहे. म्हणून आता कला ही सरोजकडे येते. सरोजकडे आल्यानंतर मात्र ती म्हणते की हे बघा सरोज मॅडम, मी तुम्हाला खूप काही बोलले, त्या अगोदर खरंच मला माफ करा, परंतु मला अद्वैतला जर या सगळ्यातून बाहेर काढायचे असेल, त्याच्या मनावर जी काही आता भीती एक निर्माण झालेली आहे, त्याच्या मनामध्ये अनेक असे गैरसमज आहे, त्या प्रश्नांची उत्तरं अद्वैतकडे नाही आणि त्यामुळे अद्वैतला रात्री झोपसुद्धा व्यवस्थित लागत नाही. त्यासाठी आता मलाच काहीतरी करावे लागेल. ऑफिसमध्ये हे जे कोणी काही केलेले आहे तर त्या सत्याचा उलगडा व्हायलाच हवे. तेव्हा आता सरोज म्हणते की हे बघ, मी तुला आता एक असं सांगते, कारण हे बघ म्हणजे कला, मी तुला जे चॅलेंज दिलेलं आहे ते चॅलेंज तुला स्वीकारावं तर लागेलच. आणि ते चॅलेंज लक्षात ठेवून तुला आत्तापर्यंत जे काही पाऊल टाकायचं आहे तर ते पाऊल मात्र व्यवस्थित टाकायचे आहे. यामध्ये आता अद्वैतलासुद्धा काही व्हायला नको आणि चांदेकरांच्या घरावर सुद्धा कोणतंही संकट यायला नको आहे. आणि हे बघ, मी सुद्धा ही मानते, जेव्हापासून तू या घरामध्ये आली तेव्हापासून मात्र खरंच या घरामध्ये अगदी आनंदही आनंद आहेच, परंतु एक चांगलीसुद्धा बातमी आता मिळालेली आहे. म्हणजे चांदेकरांची जी काही लाखोची प्रॉपर्टी आहे तर तीसुद्धा अचानक आपल्याला परत मिळाली. म्हणजे जी इतक्या दिवस तिची केस सुरू होती ती केससुद्धा आता संपली. परंतु आता हे जे संकट आहे या संकटातून तुला अद्वैतला बाहेर काढावे लागेल आणि त्यासाठी मात्र जी काही माझी मदत तुला लागेल ती मदत मी तुला करायला तयार आहे. आणि हे बघ, मी फक्त तुला चांदेकरच्या म्हणजे अद्वैतच्या आयुष्यातून, माझ्या मुलाच्या आयुष्यातून काढण्यासाठी एकच डाव आखलेला होता. राधाला हाताला धरून जे काही म्हणजे रिसिट वगैरे आहे तर ते मी तुला चेक करून दिले नव्हते, परंतु हिऱ्यांची जी काही आदलाबदल झाली, हे हिरे बदललेच कसे, म्हणजे जे काही असली हिरे होते त्या जागी खोटे हिरे कसे वापरले गेले याबद्दल मला माहिती नाही. परंतु मी तुला एका गोष्टीवर सांगते की राहुलवर मला संशय आहे, कारण सध्या राहुल जे काही वागतो तर ते अगदी संशयास्पद आहे.
तेव्हा आता कला म्हणते की हो मलासुद्धा तेच वाटते, कारण जेव्हा एक दिवस आम्ही अद्वैत आणि मी म्हणजे चांदेकर आणि मी ऑफिसमध्ये गेलो होतो आणि तेव्हा इतक्या रात्री राहुलसुद्धा तेथे आलेला होता. राहुल तेथे आल्यानंतर त्याला आम्ही विचारले की तू इथे काय करत होता. राहुल तर तेथेच होता, परंतु घरी आल्यानंतर तो आमच्या पुढे होता आणि त्याने सोमला खोटे सांगितले की तो नक्की कुठे गेला होता. तेव्हा तो एका मित्राला भेटायला गेला असे त्याने सांगितले, परंतु आता मला नक्की राहुलवर संशय आहेच. तेव्हा आता सरोज म्हणते की हो मलासुद्धा वाटते की या सगळ्यामागे राहुलचा हात असेल, कारण राहुलला मी एकदा फोनवर बोलताना ऐकलं होतं. तो नक्की कुणाचं तरी आता म्हणजे आयुष्याचा खेळ करणार आहे, त्याचा खेळ आता खल्लास होईल असे काहीतरी तो आता बोलत होता. त्यामुळे आता नक्की मला त्या राहुलवर संशय आहे, म्हणून मला राहुल बाबतीत आता जे काही आहे तर ते काही शोधून सगळं काही व्यवस्थित करावे लागेल. तेव्हा आता कला म्हणते की हो सरोज मॅडम तुम्ही काही काळजी करू नका, मी अद्वैतला नक्की यातून बाहेर काढेल. त्यानंतर मात्र आता कला ही सकाळी उठते, नाश्ता वगैरे करते, सगळ्यांसाठी नाश्ता चहा वगैरे देते आणि अद्वैतला म्हणते की अद्वैत चल आपल्याला पटकन तयार हो, ऑफिसला जायचं आहे, तू म्हणजे ऑफिस मला यावंच लागेल आणि इथून पुढे तू काही न काळजी करता आता ऑफिसला ये. तेव्हा आता लगेच म्हणजे राहुल आहे तर तो नैनाला खुणावतो. नैनाला म्हणतो की तू आज अद्वैत ऑफिसला जायला नकोय, त्यासाठी त्याला काहीतरी गोळ्या वगैरे दे. परंतु आता कलाही तेथे असते. कला आता जी काही नैना अद्वैतसाठी कॉफी करायला जाते तर लगेच आता ती म्हणत असते की हे बघ नैनाताई तू फक्त तुझं बघत जा, तुला काय हवं काय नको ही मी बघते, अद्वैतला कॉफी मी बनवते आणि एक गोष्ट लक्षात ठेव आजपासून अद्वैतला कॉफी मीच बनवत जाईल, तू यामध्ये पडू नकोस. तेव्हा आता नैनाला खूप राग येतो आणि नैनाला आता राग आल्यानंतर शेवटी नैना विचार करत असते की आता मात्र काय करायचे आहे, कारण ही तर आपल्याला आता किचनमध्ये येऊन द्यायला सुद्धा तयार आहे नाही. मग आणि अद्वैतला जर आपण गोळ्या दिल्या नाही तर मग राहुलचा प्लॅन सक्सेस होणार नाही. तेव्हा आता राहुल आणि नैना हे अगदी एकमेकांकडे बघून अगदी रागाने रूममध्ये निघून जातात. त्यानंतर मात्र आता कला ही अद्वैतला घेऊन ऑफिसमध्ये येते आणि ऑफिसमध्ये आल्यानंतर ती आता राहुल अजून ऑफिसला आलेला नाही म्हणून राहुलच्या कॅबिनमध्ये येते. राहुलच्या कॅबिनमध्ये आल्यानंतर ती म्हणते की चांदेकर हे बघ आत्तापर्यंत जे काही आता हे म्हणजे आपण ऑर्डर स्वीकारल्या आणि त्या ऑर्डर स्वीकारल्यानंतर जे काही बिल वगैरे आहे त्या सगळ्या मी एकदा चेक करून बघते ती त्यामध्ये काही ते रिसिट वगैरे मिळते की नाही, कारण आता तुझ्या कॅबिनची जी काही तलाशी आहे तर ती सगळ्यांनी म्हणजे इन्स्पेक्टर साहेबांनी घेतली होती, त्यावर मी सुद्धा खूप काही चेक केले होते. परंतु मला असे वाटतं की राहुल सध्या तो येथे नव्हता म्हणून राहुलच हे सर्व काम बघत होता, म्हणून आता मला असे वाटतं की राहुलच्या कॅबिनमध्ये आपण चेक करायला पाहिजे. तेव्हा मात्र आता कला ही अद्वैतला घेऊन राहुलच्या कॅबिनमध्ये येते आणि राहुलच्या कॅबिनमध्ये आल्यानंतर ती सगळ्या काही फाईल चेक करते आणि तेव्हा तिला चेक करता करता त्या राहुलच्या कॅबिनमध्ये ते जे काही फाईलमधील रिसिट आहे तर ते रिसिट सापडते आणि ती विचार करते की हे तर तेच रिसिट आहे की सारड्यांची जी काही हिऱ्यांची ऑर्डर आपण घेतलेली होती आणि ती हिऱ्यांची ऑर्डर मात्र जे काही हिरे बदलण्यात आले आणि ते रिसिट आपल्याला आत्तापर्यंत मिळत नव्हते. आपण इतक्या दिवस रिसिट शोधत होतो आणि त्या मेन रिसिटमुळे अद्वैत आणखीनच अडकत जात होता. त्यामुळे आता हे रिसिट राहुलकडे आलेच कसे, म्हणून आता ती सगळं काही शोधण्याचा प्रयत्न करते आणि सगळं काही शोधल्यानंतर मात्र आता ती अद्वैतला हे सर्व दाखवते. अद्वैतला म्हणते की अरे हे रिसिट इकडे आलेच कसे, कारण हे रिसिट तर मेन तुझ्या ऑफिसमध्ये असते आणि नाहीतर सरोज मॅडमकडे, राहुलकडे ह्या फाईल आलीच कशी, राहुल कशी ही फाईल मेन आहे. तर त्या दिवशीसुद्धा राहुलचे जे काही कपडे हे आपण म्हणजे लॉन्ड्री धुण्यासाठी दिले होते आणि तेवढ्यात राहुलच्या खिशामधून काहीतरी पडले. राहुल ते घेण्यासाठी इतक्या घाईने आला. मग आता ह्या फाईलमध्ये हे रिसिट आलेच कसे, हे आता अद्वैतला सुद्धा टेन्शन येते. अद्वैत म्हणतो की नक्की आता काहीतरी यामागे सत्य आहे. तेव्हा कला म्हणते की हे बघ आपण जेव्हा देवीआईच्या मंदिरात गेलो होतो आणि देवीआईच्या मंदिरात गेल्यानंतर आपल्याला त्या पुजारींनी काय सांगितलं अद्वैत तुला आठवते का, म्हणजे घरचा भेदी हा घरामध्येच असू शकतो, आपण त्याला बाहेरही शोधण्याचा इतका प्रयत्न करतोय, म्हणजे आपल्याच घरामध्ये राहून आपलं शेत हे कुंपण खाते, म्हणजे नक्की गुरुजींचं सांगण्याचा हे प्रयत्न आहे की लक्षात घे की आपण आता घरामध्ये कुणावर संशय घेत नाही आणि राहुल आपल्याला इतका फसवतोय.
राहुल फसवतोय आणि जे काही गुरुजींचं सांगण्याचा संकेत आहे तर तो राहुलवरती आहे. म्हणजे नक्की आता हा घरचाच भेदी आहे तो म्हणजे राहुल. तर राहुल बाबतीत आता काही नाही बोलता त्याच्या विरुद्ध जे पुरावे आहेत तर ते पुरावे राहुलला न कळता आपण आता इथून पुढे शोधून काढायचे. तेव्हा मात्र आता लगेच अद्वैत म्हणतो की हो नक्की तू बरोबर बोलते, राहुलवरती इतका विश्वास ठेवून आपल्याला जमणार नाही. त्यामुळे आता आपल्याला सगळी काही शोधाशोध मोहीम सुरू करावी लागेल. म्हणून कलानी अद्वैत अगदी बारीक लक्ष ठेवून म्हणजे राहुलवर लक्ष ठेवून राहुल काय करतो, तो दिवसभर काय असे फोन रेकॉर्डिंग वगैरे सगळं काही आता ते राहुलचे करण्याचं ठरवतात. आणि तेव्हा कुठे आता एक पुरावा त्यांना मिळतो आणि जे काही CCTV फुटेज आहे तर त्यामधून सुद्धा राहुल बाबतीत काही असे पुरावे मिळतात. तेव्हा मात्र आता राहुल हा पकडला जातो. राहुलने असे का केले असेल याचा अद्वैतला खूप मोठा एक धक्का बसतो, पण कला त्याला सावरते. तेव्हा आता अद्वैत ठरवतो की आता राहुलला माफी करायची नाही आणि रोहिणी आत्तापर्यंत जे काही वागली तर यामध्ये रोहिणी आत्याची सुद्धा त्याला साथ आहे हे आता अद्वैत आणि कला यांच्यासमोर येते. तेव्हा कला ह्या जे काही अद्वैतवरती म्हणजे त्याला बरखास्त करण्याचा जो प्रयत्न आहे तर त्या राहुलला बरोबर ती आता धडा शिकून त्याला त्याच्या पापाची शिक्षा तर देते. परंतु त्यानंतर मात्र आता इकडे अनामिकाने जो काही आपल्या मित्राला हाताला धरून सोहमला अगदी बरखास्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याला बरबाद करायचे असते. कारण त्याने पहिल्या वेळेस ह्या अनामिकाचं प्रेम हे नाकारलेलं असतो, त्याचा बदला मात्र आता ह्या अनामिकाला घ्यायचा असतो. तेव्हा आता जो निलेश आहे तर त्या निलेशला ती आता ह्या सोहमबरोबर प्रत्येक दिवशी हॉटेलमध्ये पाठवत असते. निलेशला बरोबर प्लॅनिंग करून जे काही करायचं आहे तर ते अनामिका आत्ता सांगत असते. परंतु आता सोहमच्या ही लक्षात आलेले असते जेव्हा अनामिका ही फोनवर आता त्या निलेशशी बोलत असते तर सोहमने ही सर्व काही ऐकलेले असते. तेव्हा आता सोहम विचार करतो की म्हणजे अनामिका ही आपल्याला फसवते, अनामिका ही निलेशचा वापर करून आपल्याला बरबाद करण्यासाठी या घरामध्ये घुसलेली आहे. तर आपण तिच्यावर इतका विश्वास ठेवला, आपण फक्त एक आपली चूक झाली म्हणून तिला आत्तापर्यंत इतका समजून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु अनामिका तशी नाही. आपण जसे तिला समजतो अनामिका बदललेली नाही, जशी कॉलेजमध्ये ती होती अगदी तशीच आहे, दुसऱ्यावर जळणारी आणि दुसऱ्याचा फायदा उठवणारी. परंतु आता आपण समजलं होतं की अनामिका खरंच एक चांगली आहे, ती आपल्यावर प्रेम करते, आपण तिला समजून घ्यायला हवे. आपल्या बाबतीत जे काही घडले तर ते ती समजून घेण्याच्या बाबतीतच नाही, कारण आपण तिला इतकं समजून घेतो तरीसुद्धा अनामिका आपल्याला कायम टाळते. हे सगळं काही आता सोहमच्या लक्षात येते आणि तो आता निलेशबद्दल अनामिका जे काही बोलत आहे, निलेशचं नाव घेऊन अनामिका आता निलेशशीच बोलत आहे हे आता सोहमने ओळखलेले असते. तेव्हा सोहम म्हणतो की आता मात्र निलेश हे सर्व का करतो का नाही हे आपल्याला शोधायला हवे. आता निलेशला आपण हे विचारण्याचा जर प्रयत्न केला तर मात्र निलेश आपल्यालाही सांगायला तयार नसणार, पण यासाठी आपल्याला काजलची अगोदर मदत घ्यावी लागेल. काजलला एकदा मदतीला घेतले तर काजल ह्या सरावमध्ये जाऊन पोहोचू शकते, कारण आता काजलला मात्र आपण त्या निलेशबरोबर खोटं प्रेमाचं नाटक करून त्याच्याकडून जे काही आहे ते सर्व जर काढून घेतले तरच मात्र अनामिकेचा खरा चेहरा आपल्यासमोर येऊ शकतो आणि अनामिका जे काही वागत आहे तर त्यातून आपली सुटका होऊ शकते. आपण तिच्यावर प्रेम नसताना तिला अगदी समजून घेण्याचा इतका प्रयत्न केला, परंतु ती जी काही वागत आहे यात सगळ्यात जास्त चूक तिची आहे. त्यासाठी आता सोहम हा काजलकडे येणार असतो आणि जे काही घडलेला प्रकार आहे तो सगळं काही काजलला सांगून तो पुन्हा एकदा काजलची माफी मागतो आणि काजलला म्हणत असतो की हे बघ, तूच आहे माझी एक मैत्रीण की या सगळ्यामधून तूच मला वाचू शकते. तेव्हा आता काजल म्हणते की हे बघ सोहम, तू कितीही आता मला समजून न घेण्याचा प्रयत्न केला असेल, परंतु मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते की मी सुद्धा तुझ्यावर अगदी मनापासून प्रेम करायला सुरुवात केली होती, पण तू माझं ऐकून सुद्धा घ्यायला तयार नव्हता. तू फक्त आणि फक्त माझा रागराग करत होता. परंतु आता अनामिका खरंच एक चांगली आहे, तू अनामिकेचा स्वीकार कर. तेव्हा आता सोम त्यांच्यातील जे काही आहे ते सर्व काही सांगतो. अनामिका मला समजूनच घेत नाही आणि ती मुद्दाम हे सर्व वागते, त्यामुळे मला तिच्यापासून खरंच सुटका हवी आहे. तेव्हा सोम म्हणते की एक मित्र म्हणून मी तुला मदत करू शकते, पण त्या अगोदर तुला तुझ्या कलाताईची आता
विचार करावा लागेल, कलाताईशी बोलून हे सर्व ठरवावे लागेल, कारण मी एकटी तुझी साथ नाही देऊ शकत. जे काही ठरवायचे आहे ते फक्त आता कलाताईला सोबत घेऊन. तेव्हा सोहम म्हणतो की बरं ठीक आहे, आम्ही सगळं काही आता कलावहिनीला सांगतो. अनामिका जे काही वागत आहे तर त्याचा पुरावासुद्धा माझ्याकडे आहे. तेव्हा मात्र आता काजल म्हणते की बरं ठीक आहे, मी आता त्या निलेशशी बोलते. निलेशबरोबर जे काही खोटं वागून त्याच्याकडून जे काही काढून घेण्याचा प्रयत्न आहे तो मी करते. म्हणून आता निलेश आता जे काही अनामिकेला मदत करत आहे ते सगळं काही आता ही काजल काढून घेणार असते. आणि सोयमसुद्धा तेथे दारू पिण्याचं नाटक करून आता बरोबर निलेशला तो आपल्या जाळेमध्ये फसवतो. आणि शेवटी अनामिकेचा खरा चेहरा आता सगळ्यांसमोर सोम आणि काजल मिळून घेऊन येणार असतात. तर इकडे कलाला सुद्धा एक खूप मोठी स्वामीनाथनची आणखीन एक ऑर्डर मिळते. आणि कलाने सुद्धा आता राहुलवर जे काही आत्तापर्यंत त्याने अद्वैतला फसवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तर त्यात रोहिणी आणि राहुलचे खरे चेहरे मात्र आता सगळ्यांच्या समोर कला घेऊन येते. आणि यात नैनासुद्धा त्यांना सामील आहे हे सुद्धा आता कलाला सगळं काही समजते. तेव्हा मित्रांनो, आता कला या आपल्या चांदेकरला आणि आपल्या घराला राहुल आणि रोहिणी या संकटापासून कसं वाचवते आणि त्यांना शेवटी त्यांच्या पापाची शिक्षा कशी मिळते. आणि अनामिकासुद्धा जे काही आता सोहमला फसवत आहे तर अनामिकेचा सुद्धा खरा चेहरा कला आणि काजल आणि सोहम मिळून सगळ्यांच्या समोर कसे घेऊन येतात आणि परत काजल आणि हे सोहम दोघे एकत्र कसे येतात हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.